अगदी कमीत कमी साहित्यापासून मी तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे। ही भाजी खाल तर तुम्ही अंड्याची भाजी विसरून जाल। हे बघा आपली भाजी किती सुंदर दिसत आहे। अशी ही खसखसची भाजी सावजी पद्धतीची। चला तर मग मी आता करून दाखवते। खूप छान भाजी होती ही खसखसची आणि झटपट होणारी भाजी आहे। वाव, ही बघा खसखस, ही खसखस आहे। याला आमच्या नागपूरकडे खाकस अशी म्हणतात। याला खाकस कांद्याची भाजी, आमच्या सावजी लोकांमध्ये याला खाकस कांद्याची भाजी म्हणतात। चला तर मग करूया। कांदे भरपूर लागणार आहे। अगोदर खसखसची पेस्ट वाटून घेतली, खसखस वाटून घेतली आणि त्याची पेस्ट तयार आहे। एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली। आता एका भांड्यामध्ये तेल घातलं। ह्या भाजीला भरपूर तेल लागतं। मोहरी घातली, जिरं घातलं आणि बारीक चिरलेला कांदा घातला। पाऊण वाटीला 6 कांदे लागतील। कांदे जास्त प्रमाणात लागते ह्या भाजीला। एकदम फाईन चॉप केलेले कांदे आहे आणि याला गुलाबी होतपर्यंत परतून घेतलं। थोडं मीठ घालून कांद्याला शिजू दिलं। हे बघा, मध्ये मध्ये बघत राहू कांद्याला। आता आपले कांदे गुलाबी रंगावर होत आहे। पाच मिनिटांनंतर आपले कांदे झाले आहे, छान झाले आहे गुलाबी रंगावर परतून। आता यात खसखसची पेस्ट घालू। खसखसची पेस्ट घातली। आणि छान मिक्स केलं। एकदम स्लो गॅसवर ही भाजी शिजू द्यायची आहे आपल्याला। लक्षात ठेवा, गॅस फुल नाही पाहिजे। 5 मिनिटांनंतर मध्ये मध्ये बघू आपण। आता सुखे मसाले घातले, लाल तिखट घातलं, हळद घातली, चिमूटभर सावजी मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं, आणि मिक्स केलं। अशा सावजीच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट पण करा। आपल्या भाजीला बघा किती छान कलर आला आहे। मस्त। आता याला आपण 5-7 मिनिटं शिजू देऊ। थोडं पाणी घातलं। मध्ये मध्ये बघायचं आहे आपल्याला भाजी। वाव, मस्त, खूप छान लागते ही भाजी चवीला। छान तेलाचा तवंग आला आहे। आपली भाजी रेडी झाली, रेडी टू सर्व। तयार आहे आपली भाजी। मस्त छान झाली आहे आपली भाजी। ही पोळी बरोबर, भाता बरोबर खूप छान लागते। पराठ्या बरोबर पण छान लागते ही भाजी। तुम्ही पण करून बघा सावजी पद्धतीची खसखसची भाजी। वाव।
2 पोळ्याच्या ऐवजी 4 पोळ्या जास्त खाल अशी भाजी कराल तर मस्त. तयार आहे आपली भाजी. बाय. वाव.